सो काहीच फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो जयपूर जंक्शनला आलेलो आहोत आणि आता आम्ही उतरायच्या तयारीमध्ये आहोत. जवळपास 5 ते 6 तासाच्या डेलीनंतर ना आम्ही जयपूर जंक्शनला उतरतो आहोत. सो काहीच आम्ही उतरलेलो आहोत आणि आम्ही लगेच आता तिकीट काउंटरला चाललो आहे, कारण की पुढचं अयोध्याचं तिकीट आम्हाला काढायचं आहे. तर आम्ही पहिले उतरले तिकीट काउंटरवरती चाललो आहे. जयपूर जंक्शन तसं थोडंसं आहे चांगल्या बऱ्यापैकी. बघूयात पण कसं काय. हे जयपूरचं जंक्शन आलेलो आहोत आम्ही आत्ता जस्ट. आता आम्ही लगेच दुसरं तिकीट काढतोय, म्हणजे ऑलरेडी बुकिंग करून होतं की परत असं नको की तिकीट भेटायला नको, म्हणून आता बुकिंग वगैरे करून ठेवतोय. किती नंबरला आहे गाडी? तर मित्रांनो, हे पहा, मी ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. जस्ट आम्हाला एक सीट कापलेली आहे, कारण की आम्ही आता स्लीपरचं तिकीट काढलं नाही. आमचा प्रवास आय थिंक एक 50 मिनटाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही एका सीटवरती तिघंजण ॲडजस्ट झालेलो आहे. आणि आता आम्ही रिंगसकडे जाणार. रिंगसपासून आम्हालाच माहिती कसं झालं आता त्यामुळे पर्याय नाही आमच्याकडे दुसरं काय. एक तर 2-3 तास आम्ही वेट केला आहे आणि त्यातून पहिलेली ट्रेन लेट झाली ती. सो आता परत प्रवास आहे आम्हाला. तिथून पुढं आणखीन प्रवास आहे, पाहतालच तुम्ही पुढं. तर चला, आमचं डेस्टिनेशन आलं आहे, याच्या आनंदाने बघा. आता आम्ही रिंगल स्टेशनच्या जवळजवळ आलेलो आहे. आखिर 26 तासाचा प्रवास आज आम्ही सफर केला आहे. तरी सर्वांना जय खाटू नरेश. सो मित्रांनो, मैत्रिणींनो, फायनली आम्ही रिंगल स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. हे पहा, आणि आता इथून आम्ही जाणार आहे कुठंतरी जाऊ. हे कुठे गेले? आणि हे पहा, आम्ही तिकडे चाललोय आणि ह्याच्यामध्ये बसलोय गाडीमध्ये. एवढं फुल्ल भरलं आहे, पण पर्याय नाही आमच्याकडे. आम्ही याच्यात बसून चाललोय. बाबा, एवढ्या गर्दीमध्ये चार हे बघा, कुंभू बसा होता त्यात, आणि पर पर्सन 50 रुपये म्हणजे आम्ही देतोय त्यांना. तरी पण आम्ही चाललोय आणि थंडी खूप वाजते. अशा रीतीने आम्ही रूम बुक करतोय. त्याची प्रोसेस चालू आहे. 500 रुपयाची रूम बुक केली आम्ही दुपारपर्यंत, बॅग वगैरे ठेवण्यासाठी. इथंच फ्रेश वगैरे होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, हे आम्ही रूममध्ये आलेलो आहे. बेड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही जे पहिलीवाली पाहिली असाल त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं, आणि हे जेवढ्या पैशामध्ये आम्ही घेतले सेम तेवढ्याच पैशामध्ये ते पण आम्हाला देत होते. प्लस आतमध्ये गिझर वगैरे सगळं आहे. आणि जर कोण इकडं आलं ह्याला खाटू श्यामला, तर हा त्यांचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करून डायरेक्ट त्यांना बोलू शकता. आणि मराठी माणसं आहेत त्यातून, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ते सपोर्ट बी करतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथून त्यांचं मंदिर 200 ते 300 मीटरपर्यंत मध्ये आहे, त्याच्यामुळं यायला जायला पण एकदम सोपं आहे. आणि तुम्ही जर 2-3 जण असाल तर ते न्यायलासुद्धा तुम्हाला येतात. तर अशी काय काळजी करू नका, त्यांची सर्विस पण खूप छान आहे. इथं आल्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन एकदम व्यवस्थित आता उरकून आम्ही जाणार आहे. 8:30 वाजता इथून निघणार आहे. आणि त्यांचा नंबर पण मी कॅप्शनमध्ये खाली देतो, जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते करू शकता. आणि आल्याच्यानंतर रेफरन्स दिला तर आणखीन थोडाफार डिस्काउंट द्यायला सांगतो. आम्ही सांगूनच जातो तसं इथं. तर कोण येणार असेल तर रेफरन्स वगैरे नक्की द्या. आणि हे मराठी माणसं आहेत आपले महाराष्ट्रातले, ह्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आहे.
मालूम है पर वो डालो ना तो सबके तर अंदर आता आम्ही हे घेतोय ते मोरपंख वगैरे सगळं हे मी घेतोय माझ्यासाठी माझ्यासाठी नाही ते देवासाठी घेतोय ये मेरे वाले में डाल दो वो नीचे वाला कट कर दो ना होगा ना इसका सब पूरा तीनों का होगा ना मोरपंख डालो ना। मोरपंख 20-20 वाले डाल दो स्नॅप घ्यायचं आपल्याला ठीक आहे घेऊ 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 सगळे घेऊ कितने हुए 50 और 30 80 80 20 110 अगर आगे ये सामान लेना आप 500 झेंडे वगैरे घेऊन चाललेले आणि आत्ता आम्ही हे लावलंय इथं घ्यायचं का पुढे जाऊ इथं काय आहे बघायचं काय हा काहीतरी आहे ना असेल तर बघू ना. इथून काय मग नाही रे एक्झिट पलीकडून नाही शाम को अपने अपने नारियल उलट में डाल देना वहाँ पे बॉक्स बने हो ठीक है जी त्यांना इन्स्ट्रक्शन देतात की कसं काय करायचं आपल्याला माहिती आहे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे सगळं विचारून वगैरे तर तिथं जाऊन डायरेक्टली आपण टाकूयात नारळ वगैरे ते सगळं घेतलं आपण कुठं हे काय ट्रस्ट आहे ते हो तो कधी म्हणजे आपण जाऊया तिकडं रस्ता तर माहित नाही पण चाललोय तिकडे असेल तिकडे जाऊ अपने कमरे की लाया नहीं यार मैं तो इथं काय काय भेटतंय हे काय काय भेटतंय इथं पण आलंय तिकडं चप्पल काढून नाही आपलं चप्पल नाही येत कारण की तिकडं चप्पल सोडायला जागा बिलकुल पण नाही आहे सो आपण तिकडं सोडून आलोय फोटो वगैरे नंतर दर्शन झाल्याच्या नंतर फोटो वगैरे काढायचे
भाई माझे पाय हे व्हायला लागले खालून थंडी आणि त्यातून थंडी जास्त आहे आणि त्यातून हे रस्ता असलाय ना नशीब आपण सॉक्स घातले तू नाही वेळ घातला चला यार हा कुठे आहे हा? आहे ना ओ हरवला होता सापडला बघा ते भरपूर काय काय घ्यायचं त्यासाठी पण तर आता याच्या मंदिराच्या गेटच्या पाशी आलोय इकडं मंदिर आहे आणि इकडून आतमध्ये गेट आहे आम्ही प्रसाद घेतो चलो जेवण एक मिनिट इथं बांधतात का इथं बांधतात का तर मित्रांनो आता हे इथं बांधायचंय एक जागा चांगली बघून इथं बांधू आता इथं बांधून झालंय मी बांधले बाकी बांधलाय आणि हा बांधतो पुढे चालू काहीच माहिती नाही एवढी गर्दी आहे ना की आम्ही जवळपास एक किलोमीटर झालं आणखीन चालतोय आणखीन पण आलं नाही मला माहीत नाही मिळालं कारण की मी पहिल्यांदा आलो इकडं माहीत नाही किती लांब आहे आणखी भरपूर चालायचं आहे आम्हाला गर्दी भरपूर आहे आज रविवार असल्यामुळं सुट्टी आहे आणि सुट्टीची गर्दी भरपूर असते हे आम्ही विचारच केला होता पण ठीक आहे असं आता आलो आहे आज पूर्ण दिवस इथं जाईल असं वाटायला लागलं कारण की आणखी आम्ही तिथं आलो आहे आणि इथून भरपूर गर्दी आहे आमचा विचार चालला आहे की आज
पूर्ण दिवस इथं काढायचा आणि उद्याच्याला मग बाकीचं फिरायचं. बघूयात कसं होत आहे, प्लॅनमध्ये काय चेंजेस होत आहे का, प्लॅन पूर्ण तयार केलेला आहे. कसं होतं जर गर्दी जास्त असेल तर VIP पासचा विचार करू, गर्दी कमी असेल तर डायरेक्ट दर्शन घेऊ. VIP पासने एक हे होतं की डायरेक्ट जाऊन तिथं चरणावरती दर्शन भेटतं एकदम मस्तपैकी आणि फास्टमध्ये जाऊन परत माघारी पण लगेच येतो. हे पहा, ही इथली माती आहे, राजस्थानची माती एवढी म्हणजे सॉफ्ट आहे ना, माती ज्यादा रास हो वाळूची म्हणजे माती वगैरे सगळं असं खूप सॉफ्ट वाटतं याच्यामध्ये. आम्ही आतमध्ये आलेलो आहे, गर्दी बघा फक्त आहे का. मागं पण तेवढीच गर्दी आहे, इकडं पण क्राऊड बघा फक्त आहे. चाललं आहे आपला हळूहळू पण फास्टमध्ये एकदम फास्टमध्ये जात आहे, अडचण वगैरे नाही आहे. बोल खाटून रेस की जय, बोल खाटून रेस की जय. भाई तो वाईबच वेगळी येते माहिती का. म्हणजे तुम्ही जर कधी आलात ना, फक्त एक काळजी घ्या की थोडंसं लवकर या. आम्हाला उशीर झाला कारण की आम्हाला रूम लवकर भेटली नाही. तुम्ही जर येत असाल तर फक्त लवकर इथं या कारण की दर्शन चांगलं भेटेल. आदल्या दिवशी जरी आला तरी खूप चांगलं आहे. आमचा ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता आमच्याकडे. आला तर फक्त एक दिवस मनी नाही भाव मने ठेवा मला भाव देवा अशान भेटायचा नाही देव बाजारचा भाजीपाला. या गाण्याचा खरा अर्थ इथे समजला का. हे बाकीचे काय ह्याच्यासाठी आलेत का, म्हणजे हे तुम्ही जेवढे जात आहेत तेवढे सगळे लांबून जात आहेत, हे मधून शॉर्टकट मारत आहेत. देव पण यांच्या लाईफमध्ये शॉर्टकटच मारून देईल. चालून आले जवळपास हा वेळा म्हणजे अख्खा जो वेळा आहे ह्याचा मग 2-3 किलोमीटरचा. आणखीन इकडून फिरून इकडं पण आहे. एवढी गर्दी आहे, रस्ता पण खूप मोठा आहे. जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा हा वेळा आहे. मंदिरला पार्क पण इथूनच आहे. मला पण वाटलं इथूनच आहे. तर मित्रांनो आता त्या लाईनमधून आल्याच्या नंतर ह्या वेगळ्या लाईन आहेत. बघूया दुसऱ्या नंबरच्या लाईनीला घुसलो आम्ही. पण आता किती लांब आहे काय माहीत नाही, दर्शन कसं होईल काय नाही. पण जे पण होईल ते चांगल्यासाठी म्हणजे म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हिशोबाने आपण चाललो आहे. तर देवाच्या मनात खरंच असेल इच्छा की हा बाबा आणि दर्शन तिथं जाऊन मस्तपैकी ठीक आहे, जे माझ्या नशिबात असेल ते माझ्यासोबत घडेल. गर्दी बघा. एवढी गर्दी आहे ना की जवळपास अर्धा तास झाला आम्ही इथे घेतलेलं आहे.
दर्शन क्राऊड खूप जास्त आहे. और आगे और आगे और आगे जय श्री राम. म्हणून तर पीछे लोकल वाले आराम से दर्शन करो, कोई धक्का नहीं देंगे. वो पुलिस वाले भगा देते हैं. नाथ जी ने खम्मारे खम्मा सो मित्रांनो, फायनली आम्ही दर्शन करून आलेलो आहोत आणि चालून चालून पाय एवढे दुखले आहेत आणि जवळपास 9 वाजता रूम सोडली होती. आता वाजलेले 12. आम्ही 12 वाजता बाहेर आलो आहे. 9 ते 12 कंटिन्यू चालतोय. गर्दी पण खूप होते आणि कंटिन्यू चालतोय. आता पण आम्ही सकाळपासून नाश्ता पण नाही केलेला. आणि मेन म्हणजे एक चूक आमच्याकडून झाली की उजव्या साईडनी गेलो मी, पण उजव्या साईडनी न जाता जर तुमच्यातलं कोणी आलं तर डाव्या साईडने जावा. डाव्या साईडनी पूर्ण रांग जिथून तुम्ही बारीला लागताल म्हणजे लाईनीला लागताल तिथून सगळीकडून डाव्या साईडने जावा, म्हणजे तुमचं दर्शन अगदी जवळून होईल. माझी चूक अशी झाली की उजव्या साईडने सगळीकडून उजव्या साईडने गेलो, मग मला एवढं परफेक्ट दर्शन करता आलं नाही. पण तुम्ही कसं करू नका, तुम्ही जर आलेत तर डाव्या साईडने जावा, म्हणजे एकदम प्रॉपर दर्शन होईल जवळून एकदम. मी होतो ते 4थ्या 5व्या साईडने होतो. हां, आता आम्ही चेकआउट वगैरे करून चाललेलो आहे. बॅग वगैरे घेऊन घेऊन चालू आता चेकआउट करतो आहे. चावी वगैरे त्यांना सबमिट करून आम्ही निघणार आहे आता. तर आता आम्ही आलो इथं दाल बाटी खायला. राजस्थानची फेमस आहे दाल बाटी, तर ते खायला आम्ही इथं आलेलो आहे. तर ऑर्डर देतो आहे दाल बाटी. बघूयात टेस्ट कशी आहे. जर चांगली असेल तर सजेस्ट करेल, जर चांगली नसेल तरी सजेस्ट करेल. कारण की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचं म्हणजे जे फेमस आहे ते खाऊन बघितलंच पाहिजे, त्याची टेस्ट घेतलीच पाहिजे. सांगतो कसं काय. ही आपली दाल बाटी. तर ही भाटी असते ते तर या टाईपमध्ये असतं. आजकाल रे ह्या टाईपमध्ये असतं. त्याला चुरलं आहे असं बारीक केलं आहे आणि त्याच्यावरती ही डाळ टाकून त्याच्यासोबत ही चटणी, ही डाळ आणि हे खायला दिलं आहे. तर ह्याची टेस्ट आहे, ती टेस्ट म्हणजे मला तरी आवडली. मी तरी सजेस्ट करेन की तुम्ही आल्याच्या नंतर नाही तर खाऊ शकता. सो काहीच आता मी घाटूश्याममधून रिंगसला चाललो आहे परत रिटर्न. बसमध्ये आता रिंगसची बस आहे. बसमध्ये बसून आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. आम्ही तिथं फोटो वगैरे काढले त्याच्यापाशी आणि आता कारण की चालून एवढा कंटाळा आला ना. जवळपास आम्ही 12 वाजेपर्यंत चाललो आहे. 9 ते 12 5-6 तास चाललो आहे आणि कंटिन्यू चालू होतो नॉनस्टॉप. तर मग पाय खूप दुखत आहेत. तर आता आमच्याकडे पर्याय नाही, थोडासा आराम केला पाहिजे आज. आणि उद्याचा प्लॅन आहे. जर ट्रेन लेट झाली नसती तर आमचा प्लॅन बरोबर होता, आम्ही ठरवल्याप्रमाणे एक्झिक्यूट पण झाला असता. पण ट्रेन लेट झाली त्याच्यामुळं असं काय वाटलं नव्हतं की एक्सप्रेस लेट होईल. पण जाऊ दे आता, त्या ह्याच्यानुसार आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर चला. रात्रीचे वाजलेत 9. आम्ही टेंट वगैरे टाकला आहे बा. टेंट वगैरे आम्ही घेऊन आलो सगळं एकदम व्यवस्थित, कारण की थंडी इकडं जास्त होती असते म्हणून आम्हाला माहीत होतं म्हणून टेंट वगैरे घेऊन. आणि रात्रीचे 9 वाजता थंडी जास्त आहे म्हणून आम्ही आईस्क्रीम आणले. थंडी जास्त आहे म्हणून आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो आहे खायला. आणि हा एक्सटेन्शन बोर्ड, कारण की इथं चार्जिंगचे खूप वांदे येतं म्हणून जिथं चार्जिंगला गावून तिथं
लावायचं आपलं चार्जिंग करत बसायचं. आणि ते कसं आहे आपल्या ह्याच्यासाठी जास्त चार्जिंग लागते. सो नाही, आणि आजचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं आमचं. बाकी तुम्ही पाहिलंच असेल, मला काय सांगायची गरज नाही आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.